नदीवर पोह्या घेऊची तुम्ही कधी मजा घेतल्यास काय? नाही घेऊ तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या गरमीत पाऊस लागला ना तर किती पक्ष्यांचे आवाज ऐकताय ना. गुरांचं सानिध्य म्हणजे कायम भारी वाटतं आणि वयोवयोचं वाटतं नाही रे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असता तुमचा सगळ्यांच्या निसर्गरम्य वातावरणात. तर मंडळी उन्हाळा चालू झालेला असा, सध्या मार्च संपन एप्रिलला सुरुवात झालेली असा आणि बहुतांश भागामध्ये नदींचं पाणी सुकला. पण त्या आज मी ऐकलेल्या अशा एक वेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाण तुमका माहीत असतं सगळ्यांका, उमळा. तो माहीत असं ना उमळा म्हणजे काय तर आमच्या मामांचं जर शेतीचं ठिकाण असतं ते का उमळा तसं म्हणतात. तर त्यांचं मामांचं मांगारवलं पलीकडे आणि त्याच्यामध्ये ही छोटीशी नदी लागता. ही सर आतापर्यंत पाणी असा, पण त्या उमळात येताना जर रस्तो गावताना ती सरची नदी बघशात तर पाणी सगळा तसं आटलेला असा. ह्या पाणी सर असं किंचित असा म्हणजे एकत्र झालेला आणि छान असं वाटतं. तर आज आम्ही संध्याकाळच्या दरम्यान इलेले असो इथं शांत निसर्गात अशी वेळ घालवण्यासाठी. तर बाजूकी सर खूप सारे असे खडक असतात. तर चला म्हणजे आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. भारी वाटतं ना मंडई, नदीवरची घनदाट असं सावली, ह्या नितळ पाणी आणि सगळ्या पक्ष्यांचं थोडं थोडं किलबिलाट खूप मस्त वाटतं. एकदम सुखमय वातावरण वाटतं. तर आता आम्ही सर 5-10 मिनटं बसतो. आता उन्हाळा म्हटल्यानंतर गरमी वगैरे जाताच, तर आम्ही लहान असताना खूप मजा करायचो. सगळेजण नदीक वगैरे जायचं, डुबकी वगैरे मारायचं. पोहाक काय येणार नाही, पण ती जरा बुचकळाक मजा येतं आणि योगा तितकं जुळलेलं असं. आणि सध्या ह्या गरमीच्या वातावरणात थंड ठिकाणी जर तुमका पाणी गावता तर त्या डोबात बुचकी मारूचं कोण सोडूक शकता. तर 5-10 मिनटं इसरच आम्ही डुबकतो मस्त अशा पाणी आहे. त्यानंतर माझ्या मांगराकडे जाऊ घालतो. आमची मजा बघतलास ना. वा वा वा, या गरमीमध्ये या पाण्यात मस्तपैकी मजा मारू खूप मजा येते. डॉग कसा असल्यामुळे खूप भारी वाटतं आणि एकदम अंग थंड थंड गार झाला, खूप भारी वाटतं. तुम्ही नक्की कमेंट करा, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही नदींका पोहाक जाऊची मजा करतास काय? मजा येता. म्हणजे खूप मस्त मजा वाटतं. म्हणजे बोला काही शब्दांना अपुरे पडतं. नदी आणि नदी तर करतो परिसर आणि ना छान असं आहे. गरमीच्या ह्याच्यामध्ये थंडगार बसा आणि आज जरी बसलास ना तरी खूप मस्त वाटतं. आणि सध्या इतकी गरमी आहे ना, कोकणामध्ये तर भरपूर गरमी असता. त्या दृष्टिकोनात शहरातल्या माणसांची तर खूप धांदल होत असतली. पण त्या मे महिन्यामध्ये नक्की तुम्ही या सगळ्यांनी 4-5 दिवस गावाकडे, खूप छान वाटतं. या गरमीत पाऊस लागला ना तर किती मस्त मजा येतली. पक्ष्यांचे आवाज ऐकताय ना. खूप सुख देणार आहे हे सगळे क्षण झालेले असतात खरोखर. म्हणजे माझं कधी विचार पण नव्हतो की ह्या टायमिंगमध्ये मी नदीवरच्या ठिकाणी येतलं, छान असं डोबात वगैरे बसतलं, इतकी शांतता असतली. त्यासोबत त्या पक्ष्यांचे जे ते गजाली मारतात, गोष्टी मारतात, इतके सुंदर सुंदर आवाज मला ऐकायला गावतले. खरोखर खूप मस्त वाटतं. आणि म्हणजे काय असतं माहिती, काही वेळा आपणा जे ब्लॉग जे असतात ना ते बहुतांश वेळा आपणा काय करत असतं, गजबज असतं का म्हणे. ब्लॉगमध्ये थोडीशी शांतता, नम्रपणाही व्हावं लागतं. काही गोष्टी नैसर्गिक जे असतात ना, नॅचरल, जसे की पक्ष्यांचे आवाज होणार नको, सगळ्या गोष्टी ते कधीतरी जसे असतात तसे सुद्धा ऐका घेऊ काय. नाही तर काही वेळा काय होतं, आपण डेली ब्लॉग जे काढतो त्याच्यामध्ये गजबजाट असता, परिसरातलं सगळीकडचा आवाज असता. पण काही ब्लॉग स्पेशल करूचे असतात, ते म्हणजे कसे निसर्गाच्या सानिध्यातले. बरा वेळ या गरमीमध्ये निदान तुम्ही पाण्यात जरी बसल्या, डोबात जरी बसल्या तरी खूप मस्त वाटतं. थंडगार एकदम. इतकी गरमी असं ना की खरोखर खूप मस्त वाटतं. आता 5-10 मिनटं सर आम्ही बसतो जरा वेळ आणि आमच्या कामाक जातो.
तर मंडळी त्या डोबात जरा वेळ बसलो, खूप मस्त वाटलं. आता आम्ही इसरसून उमळात जातो. उमाळ इसरसून पैलाडे असा ही मध्ये छोटीशी नदी लागता, नदीच्या त्या साईडी उमाळ असा म्हणजे जिसर आपण याची कांद्याची लागवड केलेली होती सर. तर आता आपण शेणी घातलं ते शेणी सुकत घातलेले असतात ते घेऊन आपण घरात जाऊचा असा. झाडा असंच बनीचं पण तर खूप मस्त वाटला. आता संध्याकाळ होईल या मसूनचा सर वाटत. आजूबाजू शाळात एकदम गर्द झाडी असल्यामुळे नदीच्या तिसर खूप थंडगार पाणी आणि थंडावा पण भारी आहे. नदीकडनं 5-10 मिनटं, 5 पण नाही 2-3 मिनटं झालं तिल्यानंतरच ह्या उमाळ लागता. हे बघा आपली कांद्याची लागवड वगैरे असं दिसत होती तो दिसता तो मामांचो वाडो. म्हणजे नदी पण इतकी सेफ आहे की मांगरापासून आणि लांब नाही, जवळच असा. तर आता शेणी वगैरे भरतो आणि घराकडची वाट धरतो. तर आम्ही ना माळ्याच्या खालीच जर शेणी घातलं होतं ती सर मामीन स्वरान आणि पण सगळ्यांनी शेणी घातलेले होते. बघा तर हे बघा उलटे करून ठेवलेले असत, शेणी सुकलेले असत आपले चांगल्या प्रकारे. हे बघा मंडळी शेणी उलटी पालटे करून ठेवलेले असतात त्याच्यामुळे व्यवस्थित सुकल्यात. आता पावसाळ्याची सोय झालेली असता. पावसाळा म्हणजे काय मच्छर वगैरे येतात, परत धुकटे वगैरे करण्यासाठी शेणींचा वापर केला जाता. कधीतरी चुलीत आग पेटवण्यासाठी पण यांचं यूज केलं जाता, त्यामुळे घातलेले होते. गुरं असल्यानंतर त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करून घेऊ शकतो. शेतीकामामध्ये तर मदत होताच होता. आणि सध्या असं वाटतं की सध्या जा जगभरात चालला त्याच्या दृष्टिकोनानं असं वाटतं की खरोखरच जे पूर्वीचे जे दिवस होते ते सगळे परत येतले. तर ते कसे तर म्हणजे पहिल्यांदा कसं जोता वगैरे होती, 2 डोरांची नांगर वगैरे धरून जोता वगैरे करीत नांगरणी करीत. तर त्याच्यामुळे कसं नांगरणी झाल्यानंतर पेरणी वगैरे तेव्हा करीत. पण ते मध्यंतर कसा आधुनिक तंत्रज्ञान पुढे गेल्यामुळे ट्रॅक्टरचा जमाना येलो. ट्रॅक्टराक लागतं ता म्हणजे पेट्रोल. जर पेट्रोल सप्लाय नाही झाला तर सध्या तुम्ही बघताच पेट्रोल डिझेल त्यासोबतच जो आपल्या गॅसचा पुरवठा असा तो कितीतरी खंडित होईल असा. जर ते गोष्टी नाही पुरवले पावसाळ्या शेतीपर्यंत तर खरोखर प्रत्येक शेतकऱ्याची खूप मुश्किल जाते. कारण की जरी नाही बुक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा जरी आपण वापर केलो तरी त्याचा वापरही खरोखर खूप युजफुल असायचो. तो की तर जर आपण 2 ढोरांचा जर जात असता नांगरणी तेना करतलो ना तर ते का निदान 1-2 तास तरी लागायचं वापली व्यवस्थित नांगरूक. पण तर ट्रॅक्टर जर फिरायलास तर 5 ते 10 मिनटात काम ओके व्हायचं. पण तर कदाचित आता नियती काय ना काहीतरी फेरो बदलते आणि जुने दिवस परत येतील असं वाटायला लागलेला असा. पण तास म्हणजे बघूया कसं काय होतं आता. तर आता आम्ही शेणी भरूक घेतो. आपले उलटे करता सुकले वले दिसतात मग वाय उलटे करूक नाही तुझे तर हिचं स्वराचे होते आणि हडे हे माझे असत सुकले. आता हे पटापटा सगळे भरूक आहे. तर हे बघा घातलेलो त्या साईडचा भाग असं होतो तो प्लेन असता आणि खाली या गवात असता. जर आपण अशी शेणी घालतो ती परतून पण ठेवची लागते कारण की ती व्यवस्थित सुकाव ह्याच्यामुळे. तर इतकं सगळं आपलं ढीग झालेलं हा बघूया एकदा जमतात काय भराक. पावसाळी सोय तर शेणी भरून घेऊया आपण आणि नंतर मांगरात जाऊया. मामाचं वासरू असताना वासरूची भेट घेऊया त्याच्यानंतर घराकडे जाऊ लागेल. गावाकडे माणसाचा जीवन कसाही सहज निघान जाता. तिथल्या गोष्टीत प्रत्येक माणसाक आणि शेतकऱ्याक तर अडाण राहायची गरजच लागणार ना. गॅसचं तुटवडे जाऊन नाही काय लॉकडाऊन पडत नाही काय तर काय तर जाऊन दे. तर पिशवी आता बांधाय आपण पिशवी ठेवूया. मामा तिकडे जाग माग नाही नाहीतर मामाच नसतं मांगराकडे. तर इतकी पिशवी आपली तयार झालेली आहे शेणींची. ती सरच ठेव
करूया मायाच्या आसवाक आणि मांगरात जाऊया. आता चला इतके राहून येते नंतरच्या पावती भरात. मामान गावात अजून टेन्शन चढवक नाही बघा. अर्धा गावात ठेलं ना मामाचं वाडो. मांजर मोठा झाला. बिल 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 बिल. बघा वाड्यांका ना अशा प्रकारचे दरवाजे असतात. पडला पडला पडला. हे बघा मांजर. आणि ह्या नवीन रेडकू बारक्या. आणि ह्या आपला आधीचा. मग ह्या घेतात. बाकीची गुराजी असतात ती चरात गेली. संध्याकाळी आता येतली. पाटील ह्या नवीनच आहे. लहान पाटील बसायचा नाही. टिकू अजून ना लहान असतं त्याच्यामुळे शिंगाची टोकं बारकी बारकी असतात. पण खूप गोड असं बियाणं ना. आणि ते का ना असं डोक्यावरचं असं ना हात फिरवला ते का खूप मस्त वाटतं. अय टिकू टिकू नाही काय तुका कान बघ कसली मस्त हलयता. गुरांचं सानिध्य म्हणजे कायम भारी वाटतं आणि वयोवयच वाटतं नाही रे. चला मंडळी आम्ही आता जातो. छोटा वासरू असा तर खूप मस्त गोड असा. चला बाय. आता बघूया कधी येऊ गावत. तो सरा दारलाय मामा अजून येऊक नाही. नाही चालू. चला शेणी वगैरे घेऊया आणि मधल्या वाटेनं जाऊया. आम्ही त्या साईडनंच इल्लेलो. चल पण तर खरंच आजचा दिवस खूप मस्त गेलो. आता घरी जाऊया. शेणी वगैरे ठेवूया. तोपर्यंत मम्मी पण येतली. तर आता शेणी घेऊन आम्ही घरी चाललो. सरान पण एक वजा घेतल्या ना. आणि ह्या आम्ही ना हा बघा ह्या वापरीमध्ये आम्ही कांदे लावलेलो. मसूनच चाललं सर आधीच असं. ह्या वापल्याच्या पुढे गेल्यानंतर लगेच नदी लागतात ती. तर मी आत्ताच घराकडे पोहोचलो. तर घराकडे पोचले. आत्ता शेण वगैरे ठेवलं आणि सखी आमचा निजलाय बघा. सखी गो सखी. हां काय आला. उठ पहिला उठ. काय आला. उठ उठता का ना. उठ उठ पहिला. काय आला सखी. सखी ये हात दे हात दे हात दे. काय झाला. काय घेऊन येलं. पेरू वाढलं का ना. ए पेरू वाढलं. इतकी पिकी बघ्या. माका नकोच पेरवा. दिना कच्चा दी कच्चा. आता ता दी ता बारक्या दी ना. मग पिक्या दी. हा पिक्या दी. हा मग पिक्या दी. दी मरे दी मरे दिवचा आता दी. अरे बाबा धोडात धोडो आता दी मेले. दोन दोन धोडे आता हिरव्या दिसतात. मेल्यान धोडो आतो धरून ता. स्मार्ट असं तर हानी आईन घातलं ना. पाणी तापाला काय तर बघूया. 3 सांज जाऊच्या आधी दिवबती लावचं असा. आज गुरुवार पण असा. सो अध्याय वगैरे वाचूचे असतात.
तर मंडळी असं असतं नाही का, प्रत्येक माणसाचे त्या त्या क्षेत्रातले कामानिमित्त असो किंवा शिक्षणानिमित्त किंवा कशाही रिलेटेड प्रयत्न तर चालू असतात, पण त्यासोबत माणसाची देवावर प्रार्थना, निष्ठा आणि श्रद्धा पण लागतात. त्याच्यासाठी अथक प्रयत्न केलास तरी पण तुमच्या नशिबात होया. त्यामुळे थोडी श्रद्धा ही देवावर पण होईल आणि स्वतः जा काम करतो, जा कार्य करतो त्या मेहनतीकसुद्धा दाद देऊ होईल. तर मंडळी आज गुरुवार असा, त्यामुळे आज प्रत्येक गुरुवारी सारख्या आज पण अध्याय असा. तर आज 7वा अध्याय असा. खरोखर म्हणजे स्वामी म्हणजे प्रत्येकासाठी असं आधार असताना अखंड शक्तीनिशी जर कायमस्वरूपी तुमच्याकडून पाठीशी असतात, तर ती छाया म्हणजे त्या दिव्य रूप म्हणजे स्वामी समर्थांचा. तर म्हणजे आजचा अध्याय वगैरे वाचून आजचा ब्लॉग मी सरच एंड करते. व्हिडिओचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटायला लवकरच एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.